नमस्कार. मी राजेश पंढरीनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट धुमक तातोरा, तहसील रायगाव आणि जिल्हा यवतमाळ. तर आज आपण आलेलो आहोत दर साखरा येथील हुलके साहेबाच्या शेतावर. तर त्यांचं एस-आर-टीचं ह्या वर्षीचं दुसरं वर्ष आहे आणि ते येवतीला सुद्धा जाऊन आले आणि त्यांनी ती शेती बघितल्यानंतर त्यांनी पक्क ठरवलं का ह्या वर्षी आपण एस-आर-टी करायची म्हणजे करायचीच. आणि तिथून आल्यावर त्यांनी मला वाटतं जवळ 4 एकर शेतीवर त्यांनी ह्या वर्षी सुरुवात केलेली आहे. तर आपण त्याच्याकडूनच माहिती जाणून घेऊ की त्यांनी नियोजन एस-आर-टीचं कसं केलं आणि त्यांना का वाटलं का एस-आर-टी आपण आता करायला पाहिजे बा. नमस्कार. तुमचं पहिले नाव सांगा. राजेश्वर देवाजी हुलके, मुक्काम पोस्ट साखरादरा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ येथील मी शेतकरी आहे. मी 20 वर्षापासून शेतीचा व्यवसाय करीत आहे. मागील 10 ते 12 वर्षापासून सर्व पिकाची लागवड मी बेडवरती करतो आहे. पण योगायोग असा आला की यावर्षी उमेश भाऊ पोहदरे यवती यांच्या शेतामध्ये शेतीला भेट दिली असता त्यांनी जे 4-5 वर्षापासून जे शून्य मशागत तंत्रावर जे आपल्या पिकाची लागवड केलेली आहे, तर त्याचा पीक पाहण्यासाठी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्या शेतापासून मी निघलो तेव्हा त्यांच्या शेतापर्यंत जेव्हा गेलो, त्यांच्या शेतामध्ये जे पीक बोलत होतं किंवा त्याची क्वालिटी होती तशी क्वालिटी मला एकाही पिकामध्ये दिसली नाही. ज्यावेळेस मग त्यांचं मी पीक पाहिलं, शेती पाहिली, त्यावेळेस मग मी ठरवून टाकलं आपण सुद्धा बेडवर पहिलेपासून शेती करत आहोत. फक्त आपण काय करत आहोत की दरवर्षी बेड करतो, मोडत जातो, पुन्हा तेच प्रक्रिया आपण करत आहोत. तर जेव्हा आपण त्या बेडला ढवळाढवळ न करता जर आपण त्याला जर न डिस्टर्ब करता जर ठेवून त्याच्यावर जर आपण पिकाची लागवड जर केली, पीक जर चांगलं येत असेल तर मग आपण ही गोष्ट स्वीकारली पाहिजे असं मला वाटलं. मला हे पटलं, त्यानुसार मी ही एस-आर-टीची सुरुवात यावर्षी केली आहे. तर तुम्ही तुमच्याकडे शेती किती आहे एकूण? 37 एकर. 37 एकर शेती आहे. तर ह्या वर्षी आपण किती वर सुरुवात केली? 4.25 एकरावर. 4.25 एकरावर स्टार्टिंग म्हणायची. हो, म्हणजे सुरुवात बरं आहे थोड्यापासून केली आपण. तर त्याच्यातल्या ज्या काही अडचणी समोर येणार आहे काही बारकावे आहे त्याच्यातले पूर्ण समजू येते समजायचं. पुढच्या वर्षी आपण मग आहे तसं पुन्हा वाढवू शकतो लगेच. यावर्षी सर्वच पिकाची लागवड ही बेडवरती आहे. हो, समोर बरोबर आहे. यावर्षी कसं आपलं काटून खूप उंच असते, ते रॉ मटेरियल जे असते त्याच्यामध्ये खूप पडलेलं असते, त्याच्यामध्ये आपल्याला टोकन करायला काय अडचण येईल काय नाही, या हिशोबाने आपण कधी कसं सुरुवाती नेहमी छोट्यापासून बरोबर आहे. कोणतं जर आपण नवीन तंत्र करतो म्हणलं तर पहिले आपण कमीतूनच सुरुवात किती चांगली असेल तुम्हाला किती समजत असेल सुरुवात जे हे छोट्यातून केली तर ते चांगलं राहते. बरोबर आहे. हो, म्हणजे उद्या आपल्याला अडचण येत नाही आणि त्याच्यातून आपण जेव्हा निघून जाऊ म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला दुसऱ्या वेळेस काही अडचण येणार नाही. आणि शेतकरी बंधूंनो, याच्याकडं तेवढी शेती असून स्वतःचं ट्रॅक्टर सुद्धा आहे खर्च, तरी हे डिझेल टाकून फक्त यांना डिझेल लागून राहिलं. आपल्याला आता ट्रॅक्टरचं पूर्ण भाडं द्यावं लागत आहे एकराचं, तरी पण हे एस-आर-टीवर आले. मला असं वाटतं की म्हणून प्रत्येक कास्तकारांनी कमीत कमी एका एकरावर तरी एस-आर-टीला सुरुवात करावी आणि आपला रासायनिक खताचा समोर होणारा खर्च आणि उन्हाळवायचा खर्च हा दोन्ही वाचवावा. आणि जोपर्यंत आपली शेती बलवान होत नाही तोपर्यंत आपलं पीक बलवान होणार नाही आणि तोपर्यंत आपणही धनवान होणार नाही. म्हणून सगळ्यांना आग्रहाची विनंती, एक वेळी तरी येवतीला जा आणि उमेश भाऊ पोहदरेजी यांच्या शेतीला भेट द्या. आणि तिथं गेल्यानंतर जसं भाऊ तिथं जाऊन आले आणि जाऊन आल्यानंतर त्यांनी पक्क ठरवलं का आपण एस-आर-टी करायची म्हणजे करायचीच. असे जरी त्यानं 2 वर्षापासून व्हिडिओ बघितले होते एस-आर-टीचे, तरी पण त्यांची हिंमत होत नव्हती. जेव्हा ते तिथपर्यंत गेले आणि पूर्ण प्रत्यक्ष त्यांची शेती आणि बेड आणि तिथं असलेला माल, सोयाबीन, चणा हे बघून आले, त्यानंतर त्यांनी निश्चय केला का एस-आर-टी करायची म्हणजे करायची. आणि आज त्यांच्या याच्यामध्ये एस-आर-टीला सुरुवात झालेली आहे. त्यांनी पूर्ण मल्चर मारून पराठी बारीक केलेली आहे आणि बेड पण सवारून गेलेले आहे. आणि आता त्यांचा विचार आहे का ह्या बेडवर आता सोयाबीनचे 2 तास आणि एका बेडवर 1 तुरीचं तास असं त्यांनी नियोजन आखलेलं आहे. तर यांना एस-आर-टी बद्दल आपण आता खूप खूप शुभेच्छा देऊ आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत